पण 5 मिनिटात म्हणजे पूर्ण दुखणं गेलेलं. 35 सेटिंग गेल्या. बापरे. कायरोप्रॅक्टर कडे गेलो तरी पण आराम होत नव्हता. एप्रिल पासून नोव्हेंबर पर्यंत फक्त आणि फक्त वाटत की कमरेचाच त्रास आहे, कमरेत कुठेतरी नस दबली आहे किंवा कमरेचा काहीतरी झालंय. सेशन कम्प्लीट होईल तसं हळूहळू कम्प्लीट होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. नमस्ते, तुझं नाव सांग बरं. माझं नाव करण हनुमंत काळे. थोडं आवाज. माझं नाव करण हनुमंत काळे. मी मुंबईला राहतो. अच्छा. मला माझ्या काकींकडून, छोट्या काकींकडून तुमच्याबद्दलची माहिती मिळाली. त्यांना पण फ्रोझन शोल्डरचा त्रास होता. त्यांनी इथे कंटिन्यू एक 10-12 सेटिंग केल्या, त्यांना जाणवला. पण तुमच्या सल्ल्यानुसार त्यांनी 10-12 सेटिंग कम्प्लीट केल्या. आणि मी माझा प्रॉब्लेम हा चालू झाला ऍक्च्युली 12 एप्रिलच्या आसपास चालू झाला सगळा प्रॉब्लेम. मुंबईला राहत होतो तर तिथे फिजिओथेरपी केली. थोडक्यात बरं वाटायचं, नंतर काय त्याचा गुण येत नव्हता. दुसऱ्या डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सेम फिजिओथेरपी सांगितली. अक्षरशः फिजिओथेरपी म्हणजे मी 30-35 सेटिंग गेल्या. बापरे, 30-35 सेटिंग केल्या. बरेच पैसे गेले. कायरोप्रॅक्टर कडे गेलो. ओके, कायरो प्रॅक्टिस पण केली. 2 का 3 सेशन गेले. अच्छा. तरी पण आराम होत नव्हता. तुमच्याकडे फर्स्ट टाइम आलो मी, तेव्हा रिपोर्ट वगैरे काय आणले नव्हते. तुम्ही मला पहिला सेशन दिला. डॉक्टर तुला तेच सांगत होते कमरेत कुठेतरी नस दबली बाबा. मी तुमच्याकडे MRI घेऊन आलो, एक्सरे घेऊन आलो. रिपोर्ट दोन्ही नॉर्मल होते. फक्त MRI मध्ये 3 ते 4 ठिकाणी नस दबलेल्या द्या. मला तर माहित नाही पण कोणत्या ठिकाणी दबली होती. मानेच्या ठिकाणी होतं. कमरेत 1 रुपयाचा काय प्रभाव हे नव्हतं, दबलेलं नव्हतं. तुम्ही ते डायग्नोसिस केलं. आय थिंक तेव्हा काय ते एअर ट्रॅक्शन दिलं होतं समथिंग. तुम्ही ते लावलं आणि 5 मिनिटात म्हणजे पूर्ण दुखणं गेलेलं. ओके, म्हणजे त्या ठिकाणी तुझं निदान झालं की तुला मानेच्या प्रॉब्लेम आहे, कमरेत नाहीये. ओके, झाला माझा कम्प्लीट. तेव्हा सगळं थेरपी झालं. ऍक्युपंक्चर झालं, कपिंग झालं, अल्ट्रासाऊंड झालं, मसाज झाली, स्ट्रेचिंग झाली. तेव्हा पण मला ते बरं वाटलं. सेम नेक्स्ट टाइम तुम्ही मला बोलले की रिपोर्ट घेऊन ये. मी रिपोर्ट घेऊन आलो आणि तेव्हा मेन सगळ्याचं निदान झालं. अच्छा. पासून नोव्हेंबर पर्यंत फक्त आणि फक्त वाटत की कमरेचाच त्रास आहे, कमरेत कुठेतरी नस दबली आहे किंवा कमरेचा काहीतरी झालंय. म्हणजे नंतर आता आज माझी 5वी सिटिंग आहे. बऱ्यापैकी फरक पडतोय. मुंबईला राहण्यातलं असल्यामुळे मी रोज येऊन जाऊन नाही जमत आहे, पण त्या हप्त्याच्या याच्यामध्ये पण जे बाहेर केली याच्यात खूप फरक आहे. आता जाणवतंय खूप. तुला ऍक्युपंक्चरची ट्रीटमेंट अजूनपर्यंत केली होतीस का तू. नाही, लाईफ मध्ये फर्स्ट टाइम केलंय मी सगळं. कपिंग, ऍक्युपंक्चर, अल्ट्रासाऊंड, मसाजिंग वगैरे झालेलं. पण हे ऍक्युपंक्चर जी आहे ना, मी जाणून बुजून आज त्यांना पण सांगितलं की मी आज त्या निडल्स आणल्या नव्हत्या. मॅडम बोलले की आपण ते, मी बोललो फरक कशाने म्हणणार. ते बोलले निडल्स नाही. मी बोललो ते निडल्सच घ्या. मी लास्ट टाइम केलं तेव्हा पण मला जास्त चांगला अनुभव आला. ओव्हरऑल तुला किती बरं वाटतंय. आता माझं 100 दुखणं होतं, ते 100 मधलं माझं आता ते दुखणं 70 वर आलंय. 70% कमी झालंय. आता ते तुम्ही सांगितल्याप्रमाणे सेशन कम्प्लीट होईल तसं हळूहळू कम्प्लीट होईल असा मला पूर्ण विश्वास आहे. ओके, म्हणजे तुला पूर्ण विश्वास आहे. येस. ओके. आता आपण तुला मेडिसिन जे देतो त्यामध्ये पेन किलर दिली का आपण एकतरी. नाही, एकही पेन किलर नाही. सगळं मोस्ट ऑफ आयुर्वेदिक आहे. आणि माझ्या ब्लड रिपोर्ट मध्ये व्हिटॅमिन डिफिशियन्सी होती. ओके, त्या फक्त आपण ॲलोपॅथिक घेतल्या. म्हणजे पण पेन किलर आपण काहीच दिलं नाही. नथिंग पेन किलर. ओके, म्हणजे तू ओव्हरऑल ट्रीटमेंटने सॅटिस्फाईड आहेस. येस. आणि तुझं जे निदान परफेक्ट झालं नव्हतं ते निदान तुझं झाल्यामुळे तू आनंदी दिसतोय मला. येस. ओके, ठीक आहे. आपल्या समोर जो बसलाय ना दादा, तो फार त्रासलेला होता 9 महिन्यांपासून. कंटाळा होता ट्रीटमेंट घेऊन अक्षरशः. आणि त्याचं ऍक्च्युली लंबार स्पॉन्डिलायटिस असेल आणि त्याला त्यामुळे कंबर दुखतीये अशा प्रकारचे तो उपचार घेत होता. परंतु त्याला प्रॉब्लेम होता मानेच्या मणक्यामध्ये. त्या मानेच्या मणक्यामध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे त्याला कंबर दुखत होती किंवा पायांमध्ये त्रास होत होता. हे ज्यावेळेस त्याचं निदान झालं, ते निदान करण्यासाठी त्याला आपल्याकडे दुसऱ्या सेशनमध्ये त्याचं निदान करण्यात आपल्याला यश आलं. आणि त्या निदान झाल्यानंतर आज तो इतका आनंदी आहे आणि तो खूप आनंदी. आता मी पण नाही सांगू शकत तो किती आनंदी आहे, पण मला दिसतोय तो आनंदी आहे म्हणून. तर मला माझ्या जवळपासच्या मुंबईच्या, पुण्यातल्या ज्या माझ्याकडे येणारे जे पेशंट्स आहेत किंवा माझा हा व्हिडिओ जे पाहत आहेत लोक, त्यांना मला सांगणं आहे की तुमचं निदान होऊ द्या. निदान होत नसेल, उपचार होत असतील पण निदान होत नसेल आणि उपचार घेऊन फरक पडत नसेल तर तुम्ही नक्कीच आमच्याकडे येऊ शकता. आमचा पत्ता आहे स्वास्थ्य हॉस्पिटल अँड रिहॅबिलिटेशन सेंटर, नारायणगाव.
जुन्नर पुणे. थँक्यू.